चला सामन्याला सुरुवात करायची आहे। आजच्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील अंतिम लढत। यानंतर आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत। दुसऱ्या फेरीची पहिली लढत असणार आहे पोंजे विपक्ष गव्हाण या दोन संघादरम्यान। मध्यंतरामध्ये नाणेफेकी केली जाणार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचित करण्यात येत आहे। या सामन्याचा मध्यंतर झाल्यानंतर लगेचच आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे। सलामीची जोडी मैदानामध्ये संदीप आणि स्वप्नील खारपाडा संघाकडून, तर कोण संघाकडून गोलंदाज आपण पाहू शकाल अनिकेत म्हात्रे। राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतोय। आता मात्र या मॅच मध्ये चांगली फलंदाजी खारपाडा संघाकडून पाहायला मिळणार का, याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागले, कारण की मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित झालाय। कारण की सामन्यांना थोडासा उशीर झाला, मात्र सामन्यांना पुन्हा एकदा सुरुवात होते। पहिला चेंडू बॅटची कडा होती, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगले प्रयत्न त्याचे होते, मात्र झेल काही होऊ शकत नाहीये। एक धाव मिळते, संघाचं खातं या ठिकाणी एक धावेने या ठिकाणी उघडलं जाते ते खारपाडा संघाचं। ज्यावेळी तुमची सुरुवात चांगली होते त्यावेळी नक्कीच शेवट सुद्धा चांगला होत असतो, मात्र पहिल्या चेंडूवरती एक धावेने एक संयमी खेळी या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते ती खारपाडा संघाची। अनिकेत पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरेख फटका, कार्पेट ड्राईव्ह, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमार्फत करण्यात आला नाहीये। फक्त एक धाव मिळते। संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती खारपाडा संघाची। सलामीची जोडी आपण पाहू शकाल संदीप आणि स्वप्नील, परंतु 4 षटकांच्या या लढतीमध्ये तुम्हाला किमान 45 ते 50 धावा या मैदानामध्ये कराव्या लागतील। पुन्हा एकदा अनिकेत शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी यष्टीरक्षक स्वतः झेल खाली सज्ज होतोय आणि कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये। पहिला हादरा बसतोय संदीपच्या स्वरूपात खारपाडा संघाला। धन्यवाद डीजे। या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती लागलेत। जेव्हा जेव्हा फलंदाज झेलबाद होईल तेव्हा तेव्हा तो फलंदाज, नवीन येणारा फलंदाज हा स्ट्राइक एंडवरती असेल। आयसीसीने जे न्यू लॉ या ठिकाणी अंमलात आणलेत, मात्र ते 1 ऑक्टोबर पासून या ठिकाणी लागू होतील, परंतु IPL मध्ये या ठिकाणी त्या नियमांची अंमलबजावणी केली जाते आणि लगेचच आपण या ठिकाणी या रायगड चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण अंमलात आणतोय। फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र चेंडू जातोय तो मिड विकेट रिजन मध्ये। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे। फक्त आणि फक्त एक धाव मिळते। या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू सुरेख हाताळतोय गोलंदाज अनिकेत, कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारून देत नाहीये। सिमेंट विकेट असल्या कारणाने कदाचित फलंदाजांना मोठे फटका खेळण्यासाठी या ठिकाणी खूप मोठे प्रयत्न करावे लागत आहेत, परंतु गोलंदाजी सुद्धा सुरेख होते। अचूक टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय तो गोलंदाज अनिकेत। पुन्हा एकदा वेगवान चेंडू, या ठिकाणी चांगला फटका, परंतु एक धाव मिळते। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता, धावत येऊन त्याने स्क्वेअर लेगला नक्कीच चेंडू अडवलाय, परंतु एकच धाव मिळते। या षटकातील 5 चेंडूवरती फक्त 4 धावा या ठिकाणी खारपाडा संघाच्या पाहायला मिळतात आणि महत्वाचा संदीप हा फलंदाज सुद्धा बाद झालाय। एकंदरीत
चांगलं षटक कोण संघाच्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळतंय. कोण संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे आणि त्याच वाईल्ड कार्ड एंट्रीचा पुरेपूर वापर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना अनिकेत शेवटचा चेंडू या ठिकाणी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील अतिशय वेगवान चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेणारा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये सरळ विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकामध्ये 1-4 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती खारपाडा संघाची. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा पाहायला मिळतात खारपाडा संघाचे. काहीसं दबावामध्ये खेळतोय खारपाडा संघ, परंतु या दबावाला जुगारून त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. नाणेफेकी हारल्यानंतर त्यांच्या वाटेला फलंदाजी आली, परंतु पहिल्या षटकामध्ये पिछाडीवरती पाहायला मिळतात 4 धावा आणि 1 गडी बाद झालाय तो खारपाडा संघाचा. परंतु या ठिकाणी अजूनही काही बिघडलं नाहीये. मोठे फटके जर या षटकामध्ये खेळले तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक केला जाऊ शकेल. परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी कोण संघाने या षटकामध्ये सुद्धा केली तर नक्कीच आपलं वर्चस्व या मॅच मध्ये ते राखण्यात यश येईल त्यांना. यष्टीरक्षक आपण पाहू शकाल स्वतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवतोय. ज्यावेळी एखाद्या संघाचा खेळाडू यष्टीरक्षक किंवा कर्णधार फक्त क्षेत्ररक्षण सजवत असतो, या ठिकाणी फुलटॉस चेंडू पंचांनी बीमर घोषित केलाय आणि या ठिकाणी 9+4 अशा 5 धावा या ठिकाणी मिळत आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या रोखली होती अनिकेतने, मात्र त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फेरण्याचं काम केलं या ठिकाणी या गोलंदाजाने. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू आकाशने बीमर टाकलाय. 5 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या मिळतायत आणि या 5 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावता येते 9व्या अंकावरती. फ्रीटचा चेंडू, परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे नरेंद्र पाटील या ठिकाणी इशारा करतायत की हा सुद्धा चेंडू स्क्वेअर आहे. म्हणजे आतापर्यंत या षटकातील एकही लीगल चेंडू आतापर्यंत टाकण्यात आला नाहीये. गोलंदाज आकाशला आपण पाहू शकाल आणि पुन्हा एकदा फ्रीटची संधी असेल फलंदाज स्वप्नीलकडे. फ्रीटचा चेंडू त्याच्यावरती चढवलाय हल्ला. चेंडू थांबणार नाही. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर जातोय. दणदणीत षटकार. धन्यवाद. या ठिकाणी पारितोषिक येते शिवतेज क्रीडा मंडळ कोण आणि गणेश म्हात्रे कोण यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. परंतु कोण संघ पहिल्या षटकामध्ये चांगली या ठिकाणी गोलंदाजी केली होती, मात्र या षटकामध्ये एका चेंडूवरती त्याने आकाश या गोलंदाजाने तब्बल 12 धावा खर्च केलेत. आपण जे मागच्या सामन्यामध्ये मांडा संघाच्या गोलंदाजाला पाहिलं होतं, एका चेंडूवरती 13 धावा खर्च केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडूला पिक केला आणि भिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. खारपाडा संघ पहिल्या षटकामध्ये अडखळत खेळत होता मी तर म्हणेल. फक्त 4 धावा होत्या, मात्र या षटकामध्ये पहिला बीमर चेंडू त्यावरती 4 धावा आल्या. दुसरा चेंडू वाईड पाहिला आपण आणि तिसरा आणि चौथा चेंडू. एकंदरीत या षटकाचे आतापर्यंत फक्त 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूवरती तब्बल आकाश या गोलंदाजाने 18 धावा खर्च केल्यात. एकंदरीत धावफलक आपण पाहिले तर 22 धावांवरती पोहोचले. म्हणजे जी धावसंख्या राखायची होती खारपाडा संघाला आणि आता मात्र त्या धावसंख्येच्याकडे वाटचाल करताना नक्कीच पाहायला मिळते. आणि चांगली फलंदाजी स्वप्नीलने या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये त्याला सुद्धा माहित होते की अनिकेत चांगला गोलंदाज आहे, त्याला मात्र सन्मान देऊन चांगल्या प्रकारचे
फक्त आणि फक्त संयमी खेळी केली. मात्र या षटकामध्ये चांगली फलंदाजी, तब्बल 2 चेंडूवरती 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाशने. आकाशला मात्र कमबॅक करून द्यावा लागेल, कारण की या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी शिवतेज क्रीडा मंडळ कोण आणि गणेश म्हात्रे कोण यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. कारण की आपण सिली पॉइंट किंवा सिली मिडविकेटला क्षेत्ररक्षक लावू शकाल नाही, कारण की या ठिकाणी आपण रात्रीच्या सामन्यामध्ये या ठिकाणी खेळत आहात. खेळाडूची सावली नक्कीच विकेटवरती खेळपट्टीवरती पडणार, यात मात्र शंका नाहीये. त्याच कारणास्तव आपणास पंच या ठिकाणी ताकीद सुद्धा देतील. नक्कीच शिवतेज क्रीडा मंडळ कोण याचे खजिनदार आपण पाहू शकाल गणेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट जरी गमावला असेल कारपाडा संघाने, मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा त्यांचा कमबॅक झालाय. सिली पॉइंटला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल या ठिकाणी. आता मात्र चांगली गोलंदाजी करण्यात यश येईल का गोलंदाज आकाशला? पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे इशारा करतायत. हा चेंडू सुद्धा स्क्वेअर पाहायला मिळतोय. खूप दबाव या ठिकाणी कदाचित गोलंदाजावरती पाहायला मिळतोय, मात्र या दबावाला झुगारून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण की पहिल्या षटकामध्ये जे अनिकेतने कमावलं होतं ते मात्र या दुसऱ्या षटकामध्ये आकाशने कदाचित कोण संघाच्या बाजूने गमावताना दिसून आलाय. कमबॅक केला जाऊ शकतो, कारण की या मॅच मध्ये स्वप्नीलची विकेट फार महत्वाची असेल. आता मात्र वेगवान चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. तब्बल 2 चेंडूवरती 19 धावा खर्च केल्यानंतर तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडतोय. पुढील चेंडू गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू येतोय पॉइंट रिजन मध्ये. खूप वेगाने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीये. खूप वेगाने या ठिकाणी स्वप्नील आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहू शकाल. अनिरुद्ध चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांची. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 25 या अंकावरती. कुठेतरी चांगली धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत ते. आणि पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू उंच हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या मदतीने धावफलक खूप वेगाने पुढे सरसावतोय. तब्बल 31 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि 1 गडी गमावला होता खारपाडा संघाने, मात्र या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 5 चेंडूवरती 27 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू टॉपेज लागले. चेंडू उंच हवेमध्ये. स्वतः गोलंदाज या ठिकाणी झेल पकडतोय. दुसरा हादरा बसतोय खारपाडा संघाला 31 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग स्वप्नील मार्फत पाहायला मिळाली. जरी तो सलामीला गेला होता, मात्र तब्बल 22 धावांची या ठिकाणी पारी त्याची समाप्त होते या ठिकाणी. अंतिम क्षणी यश आलंय ते गोलंदाज आकाशला. आता मात्र या ठिकाणी कमबॅक करावा लागेल, कारण की 31 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यासाठी आपण या ठिकाणी पुकार करतोय. पोइंजे विपक्ष गव्हाण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. गव्हाण विपक्ष पोइंजे.
नवीन गोलंदाज येतोय अक्षय म्हात्रे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज असेल अनिरुद्ध. पहिला चेंडू नो चेंडू पंचांनी घोषित केला. या ठिकाणी ओव्हर स्टेपचा नो कदाचित असावा, नक्कीच पंच त्या ठिकाणी दर्शवतायत. रिटर्न क्रीजला पाठीमागचा पाय या ठिकाणी कदाचित टच झालाय. जे जे नियम आहेत ते नक्कीच तुम्ही पंचांकडून जाणून घ्या, कारण की आपण ही स्पर्धा रायगड चॅम्पियन ट्रॉफी म्हणून खेळवत आहोत आणि रायगड अंपायर असोसिएशनचे आपण ही संलग्न अशी स्पर्धा या ठिकाणी आपण खेळवतोय आणि पूर्णपणे ही सर्व स्पर्धा आपण कव्हर करतोय आंतरराष्ट्रीय नियमानुसार. अक्षय म्हात्रे पहिला चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. फ्री हिटचा चेंडू. स्ट्राइक वरती फलंदाज असेल अनिरुद्ध. बॅटची कडा जरूर घेतली, मात्र या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती झेलबाद झाल्यानंतर अति उत्साह पाहायला मिळतोय कर्णधार. आपण कोण संघाचा पाहू शकाल. या ठिकाणी पंचांनी सुद्धा सांगितले होते की फ्री हिटचा चेंडू आहे, मात्र आम्ही सुद्धा या ठिकाणी अनाउन्समेंट करत असताना खूप एक्साइटमेंट पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये, गडी सुद्धा बाद होत नाहीये त्या चेंडूवरती. पुढील चेंडू गोलंदाज अक्षयचा. आता मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू कदाचित आपण पाहू शकाल या ठिकाणी 22 स्वरूपाची धाव मिळते. कदाचित मिडल आणि डावी स्टिक वरून चेंडू या ठिकाणी नक्कीच यष्टी रक्षकाकडे विसावला होता, मात्र यष्टी रक्षकाने चुकी केली. त्या ठिकाणी 22 स्वरूपात एक धाव मिळते. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय त्या 33 या अंकावरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अक्षय मार्फत पाहायला मिळते. आतापर्यंत त्याने 3 चेंडू टाकले, एक चेंडू नो होता, मात्र 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगला फटका कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. फक्त एक धाव मिळते. कदाचित सिमेंट विकेट असल्या कारणाने फलंदाजाला सुद्धा या ठिकाणी पाय सुद्धा त्याचे थरत नसतील, कारण की स्लिप होत आहेत. सरावाचा अभाव नसेल सिमेंट खेळपट्टीचा, त्या कारणास्तव या ठिकाणी आपण एक आगली वेगळी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक साधा आणि सोपा झेल या ठिकाणी मिळतोय अनिरुद्धला. या ठिकाणी जीवनदान. एक धाव मिळते. एकने धावफलक पुढे सरसावतोय ते 35 या अंकावरती. या षटकामध्ये अक्षयने चांगली गोलंदाजी केली आहे. आपण पाहिले तर त्याच्या 4 चेंडूवरती त्याने 4 धावा खर्च केलाय. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये अनिकेतने गोलंदाजी केली होती, जरूर या षटकामध्ये विकेट प्राप्त केला नसेल, मात्र फक्त 4 धावा गोलंदाज अक्षयने खर्च केल्यात. पहिला चेंडू नो होता, मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकले नाही फलंदाज अनिरुद्ध. स्ट्राइक वरती फलंदाज ओमकार. 5वा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. चांगला फटका, कार्पेट लेवलचा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण अंतिम क्षणी पाहायला मिळतंय, मात्र एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. एकने धावफलक हळूहळू का होईना पुढे सरसावतंय, कारण की ज्यावेळी मोठे फटके येत नसतील त्यावेळी सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणे गरजेचं आहे, आणि तेच नक्की या मैदानामध्ये खारपाडा संघ करताना दिसून येतोय. 2 गडी त्यांचे बाद झालेत, मात्र या ठिकाणी सलामी 1 डाऊन स्वरूपात आणि 2 डाऊन स्वरूपात जे फलंदाज ओमकार आणि अनिरुद्ध आहेत, मात्र संघाचा डाव सावरताना दिसून येत आहेत. चांगला फटका, फ्लिकचा फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. खूप चांगला लाजवाब फटका. ज्यावेळी तुम्ही चेंडूला मेरिट नुसार खेळत असताना त्यावेळी नक्कीच तुमच्या बॅट मधून अशा प्रकारचे फटके नक्कीच पाहायला मिळत असतात, आणि तोच फटका या ठिकाणी आपण पाहिला तो अनिरुद्धच्या बॅट मधून. या 6 धावांच्या मदतीने संघाचा डावफलक या ठिकाणी तब्बल 42 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 2 बाद 42 अशी स्थिती आपण पाहतोय. या ठिकाणी पोंजे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय, तर मी विनंती करतोय
गव्हाण संघाच्या कर्णधाराला की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. सामन्याच्या मध्यंतरामध्ये आपण नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी केली जाणार. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 4 धावा अनिकेतने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा गोलंदाज आकाशने खर्च केल्या आणि या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. एकूण 11 धावा तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज अक्षयने. अंतिम षटक नितीन येतोय गोलंदाजी मार्कवर. विकेट हॅट्रिक साठी जे पारितोषिक लावले शिवतेज क्रीडा मंडळ कोण गणेश मात्रे जे खजिनदार आहे त्यांच्याकडून 500 रुपयाचं. पहिला चेंडू अतिरिक्त उचली घेणारा चेंडू शरीरावरती नक्कीच या ठिकाणी आदळतोय आणि कदाचित या ठिकाणी पंचांकडून कोणत्याही प्रकारचा इशारा आतापर्यंत आलेला नाही. कदाचित बॅटच्या साहाय्याने ही धाव माफी असावी. लेग बाय स्वरूपाची धाव मिळते ती खारपाडा संघाला. पुढील चेंडू नितीनचा स्लोअर वन चेंडू त्याला पिक करण्यात अपयश आले मात्र चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय पलतोय मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबाची संधी. सुरेख थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनिकेत होते त्या ठिकाणी आणि धावबाद स्वरूपाची विकेट प्राप्त मिळते ती कोण संघाला. धन्यवाद डीजे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. या सामन्याच्या मध्यंतरामध्ये नक्कीच आमचे मान्यवर सचिनजी कुरुंगले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत गव्हाण विपक्ष पोंजे या दोन संघादरम्यान. फलंदाज आपण पाहू शकाल. एकूण धावफलक 45 या अंकावरती. रुपेश येत आहेत. उपेश माफी असावी उपेश. स्ट्राइक एंडवरती असेल फलंदाज ओमकार. सुंदर फटका. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. अतिरिक्त उचली घेते मात्र अनिकेत एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. तितकीच दर्जेदार फेकी सुद्धा त्याच्या मार्फत पाहायला मिळते. कारण की मागच्या चेंडूवरती त्याने सुद्धा एक चांगला फलंदाज धावबाद केला होता आणि आता मात्र उपेश हा फलंदाज स्ट्राइक एंडवरती येतोय. संघाचं धावफलक या ठिकाणी 46 या अंकावरती पाहायला मिळतंय. आतापर्यंत या षटकातील अजूनही 3 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल. मात्र ज्या वेळी आपण पाहिलं ना दुसऱ्या षटक आपण वगळता तर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती मोठे फटके आतापर्यंत खेळून दिले नाहीयेत. या षटकामध्ये सुद्धा आपण एक दुहेरी धावबाद स्वरूपाची विकेट वगळता मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश आलंय ते खारपाडा संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तितकाच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू काही बॅटवर पुरेसा येत नाहीये. पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात एक धाव मिळतीये ती खारपाडा संघाला. एकने धावफलक पुढे सरसावतोय 47 या अंकावरती. ज्या ठिकाणी आपण पाहिलं 3 षटकामध्ये 14.00 ची सरासरी राखली होती खारपाडा संघाने. 42 धावा होत्या 3 षटकामध्ये. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूवरती 5 धावा खर्च करतोय गोलंदाज नितीन. आपल्या अनुभवाचा वापर या ठिकाणी पूर्णपणे करताना दिसतोय. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वलण घेतो. या ठिकाणी धावबादची संधी. पुन्हा एकदा या ठिकाणी लेग बाय स्वरूपाची एक धाव मिळतीये. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती जर नक्कीच मोठा फटका आला तर 50+ धावा नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कारण की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण सर्वोच्च धावसंख्या पाहिली तर ती 43 होती. 43 धावा नक्कीच डेरवली संघाने जमवल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग 44 धावा यशस्वीरित्या केला होता मांडा संघाने. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पुन्हा एकदा धावबाची संधी. खराब फेकी. यष्टी रक्षकाने केलेली चुकी. या ठिकाणी एक धाव अतिरिक्त स्वरूपात देऊन जाणार का? मात्र तसं काही घडत नाहीये. 22 स्वरूपाची एक धाव मिळते आणि धावबाद स्वरूपात विकेट सुद्धा प्राप्त केली जाते.
एकने धावफलक पुढे सरसावतोय ते 49 या अंकावरती आणि विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. तत्पूर्वी आपण बोलूया ज्या ठिकाणी आमचे मान्यवर सचिनजी कुरुंगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. गव्हाण विपक्ष पोंजे या दोन संघादरम्यान नाणेफेकी केली जाणार. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत 4 षटकांची लढत असेल. आपण पाहिलं या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये तब्बल 49 धावा खारपाडा संघाने या मॅच मध्ये जमवल्या आणि 50 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच या ठिकाणी कोण संघाला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार, कारण की खारपाडा संघ पेन विभागातून या ठिकाणी बिलॉंग करतो, तर कोण संघ या ठिकाणी नक्कीच पनवेल विभागातून या ठिकाणी आपलं नशीब आजमावण्यासाठी या मैदानामध्ये नक्कीच उपस्थित झालेत. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय रायगड चॅम्पियन ट्रॉफी 2022 हे पर्व पहिले जरूर आहे, परंतु पहिल्याच पर्वामध्ये दिमागदार आयोजन केलंय. आजचा पहिला दिवस असल्या कारणाने काहीसा स्पर्धेला विलंब जरूर झाला, मात्र त्या सर्व संकटांना मागे टाकत या ठिकाणी स्पर्धेचे आयोजक आपण रायगड असोसिएशन जे पंच कमिटी आहे यांच्यामार्फत हे आयोजन पाहतोय आणि त्यांच्या मार्फत पुन्हा एकदा या आयोजनाची नक्कीच थाटामाटात सुरुवात केली गेली आहे. आणि तब्बल 18 किलो वजनी वजन असणारी अश्वरूढ अशी शिवाजी महाराजांची या ठिकाणी प्रतिकृती असणारी या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी आपण पाहतोय. ती प्रथम क्रमांक ते एकूण 8 क्रमांकासाठी तब्बल सलग 18 किलो वजनाच्या या ठिकाणी ट्रॉफीज आपण ठेवण्यात आलंय. हेच या स्पर्धेचं मुख्य आकर्षण नक्कीच प्रेक्षकांना आणि जे संघ खेळतायत त्यांना पाहायला मिळेल. तब्बल 18 किलो वजन असणारी या ठिकाणी अश्वरूढ शिवाजी महाराजांची या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. लगातार बॅक टू बॅक दोन षटकारांसाठी प्रवीणजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय कोण संघासाठी. नक्कीच गरज आहे मी तर म्हणेल कोण संघाला, कारण की 50 धावांचा पाठलाग करायचे. कदाचित ते मातीच्या खेळपट्टीवरती नेहमी सराव करत असतील, परंतु प्रथमच ते या सिमेंट विकेटवरती आपलं नशीब आजमावण्यासाठी या ठिकाणी नक्कीच मैदानामध्ये उतरलेत. पन्नास धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय.
अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय अक्षय म्हात्रे. अनिकेत आणि अक्षय ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर वासुदेव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज वासुदेव येत आहेत. स्ट्राईक एंडवरती सामना करेल अनिकेत फलंदाज. या फलंदाजावरती संपूर्ण आपली आशा असेल ती कोण संघाची. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू चांगला फटका चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार पहिल्याच चेंडूवरती षटकार आणि आघात केला जातोय तो कोण संघाचा अनिकेत या फलंदाजामार्फत. धन्यवाद डीजे. पहिल्याच चेंडूवरती षटकार आणि आघात केलाय. 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी जी सुरुवात हवी होती तीच सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी होती नक्कीच या ठिकाणी. प्रवीण पवार सर, विशाल पाटील सर, आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आमच्या नक्कीच लाईव्ह प्रक्षेपण ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत यायचंय. प्रवीण सर येत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर लगावला आणि त्यानंतर वासुदेव या गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय फलंदाज अनिकेत मार्फत. कधी कधी आपण पाहतोय गोलंदाजावरती दबाव टाकण्याचा सुद्धा अशा प्रकारचं प्रयत्न सुद्धा होत असतात. मात्र त्या प्रयत्न जे केले जातात त्यांना जुगारून वासुदेवला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे या ठिकाणी. मात्र पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका आणि आपण कोण संघाकडून सलामीला का आलोय त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी अनिकेत दाखवत असताना. प्रवीण पवार सर, लवकरात लवकर आपण या ठिकाणी यायचंय. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी प्रवीणजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. लक्षात घ्या तिसरे पंच हे आमच्या या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रवीण पवार सर असतील. दुसरा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो मिड विकेट सीमारेषेजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. फक्त 1 धाव मिळतीये. नक्कीच पारितोषिकामध्ये वाढ होतीये. प्रवीणजी म्हात्रे यांनी जे पारितोषिक लावले 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. आता मात्र पारितोषिकामध्ये वाढ होते या ठिकाणी. तिसरा चेंडू असेल. गोलंदाज वासुदेवला आपण पाहू शकाल 50 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूवरती तब्बल 7 धावा. चांगला फटका या ठिकाणी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आणि आता मात्र धावबाची संधी होती. मात्र खूप वेगाने या ठिकाणी धावतोय फलंदाज अक्षय म्हात्रे. सहज 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. खूप चांगली पंचांची भूमिका आपण पाहतोय आजच्या या दिवसामध्ये. या मॅच मध्ये आपण पाहतोय प्रीतम पाटील सर आणि नरेंद्र पाटील सरांना. आणि आता मात्र या ठिकाणी
सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू यष्ट्यांमध्ये आदलतोय आणि पहिला हादरा या ठिकाणी बसतोय तो अनिकेतच्या स्वरूपात कोण संघाला. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतोय वासुदेव. अनिकेतच्या स्वरूपात पहिला हादरा या ठिकाणी बसतोय कोण संघाला. ज्या अनिकेतने पहिला चेंडूवरती षटकार लगावून नक्कीच चांगली सुरुवात केली होती, मात्र त्याला सुद्धा माघारी परतावं लागते. नक्कीच 8 या धावसंख्येवरती पहिला हादरा बसतोय तो कोण संघाला. आता मात्र या षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, जी 12.50 ची सरासरी राखायची आहे कोण संघाला. मात्र ती राखण्यासाठी या उर्वरित 2 चेंडूवरती एखादा चौकार एखादा षटकार नक्कीच मारावा लागेल. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सीमारेषेलगत पाहायला मिळतात. उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल 30 यार्ड सर्कलमध्ये या ठिकाणी सज्ज असतात. आणि नक्कीच फलंदाजासाठी मुभा असते ती मोठे फटके खेळण्यासाठी. फक्त 30 यार्ड सर्कल त्यांना पार करावे लागते. चांगला फटका या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी या ठिकाणी. सुरेख या ठिकाणी फिल्डिंग होतीये ती खारपाडा संघाची, कारण की त्यांच्याकडे धावा सुद्धा खूप सुरेख त्यांनी पहिल्या सत्रामध्ये जमवल्यात. कारण की 49 धावा जमवल्यात. 50 धावांचा पाठलाग करत असताना त्यांच्या गोलंदाजांना सुद्धा चांगली गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे लागत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी बघा नक्कीच नक्कीच जो काही डिसिजन असेल तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. हे तुम्ही सर्व कशाला येता. नॉट आउट त्यांनी काय अजून एक बॉल बाकी.
या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 18 चेंडू आणि तब्बल 41 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय विराज. पहिला चेंडू सुरेख चेंडू. या ठिकाणी 1 धाव मिळतीये. अजूनही 40 धावांची गरज आहे. ती कोण संघाला ज्यावेळी अनिकेत बाद झाला मात्र एक हादरा मी तर म्हणेल बसला होता कोण संघाला. मात्र त्या ठिकाणाहून डाव सावरावा लागणार आहे. फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय आणि साहिलला. पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच मागचं दार उघडं ठेवलं आणि नक्कीच चोर चोरी करून गेला की काय. फलंदाज बाद होतोय दुसऱ्या क्रमांकाचा. अक्षय हा फलंदाज माघारी परततोय. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती सिंगल जरूर आली होती आणि दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी फलंदाजाने चेंडू सोडून दिला मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. फलंदाज बाद होतोय अक्षय हा फलंदाज. आता मात्र नवीन आलेला फलंदाज अक्षय गाताडे. या ठिकाणी अक्षयला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे कारण की 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. आणि आपण पाहू शकाल विराज या ठिकाणी चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल जरूर आली होती आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. अजूनही संघासाठी 40 धावांची गरज आहे. गोलंदाज विराज राईट आर्म ओव्हर द विकेटने. क्षेत्ररक्षक आपण सजवताना पाहू शकाल संदीप हे कर्णधार आहेत खारपाडा संघाचे. शॉर्ट पिच चेंडू अक्षय गाताडेसाठी. चेंडू नक्कीच थांबणार नाहीये. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय गाताडेच्या बॅटमधून हा षटकार येतोय. संजीवनी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय तो कोण संघासाठी आणि अशाच प्रकारच्या मोठ्या फटक्यासाठी जाणला जातोय अक्षय हा फलंदाज. आणि अक्षयला मात्र इथून या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की संघाचं धावफलक आतापर्यंत स्थिरावलेलं 16 या अंकावरती. अजूनही विजयासाठी येणारे 15 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. पुढील चेंडू गोलंदाज विराज. आता मात्र जरी विकेट प्राप्त केली होती मात्र लगेचच षटकारात त्याचं प्रत्युत्तर दिलंय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता मात्र पडल्यानंतर खाली राहतोय. सुरेख यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतर लगेचच निर्धाव चेंडू टाकतोय. हाच निर्धाव चेंडू मी तर म्हणेल गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य या ठिकाणी करेल. तर फलंदाज सुद्धा नक्कीच मोठा फटका खेळण्यासाठी पुढच्या चेंडूवरती नक्कीच प्रयत्नात असेल. पुन्हा एकदा बॅटची आतली काढा. या ठिकाणी धावबाची संधी. डायरेक्ट हिट झाला नाहीये या ठिकाणी आणि 1 धाव मिळतीये ती कोण संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण खारपाडा संघाकडून पाहू शकाल कारण की अशाच प्रकारचे क्षेत्ररक्षण जेव्हा तुमचं होत असतं तेव्हा नक्कीच गोलंदाज सुद्धा आपली चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवत असतात. या षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 5 चेंडूवरती 8 धावा गोलंदाज विराजने खर्च केल्यात. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता
या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या आपण पाहायला मिळतात. 2 बाद 17. धन्यवाद डीजे मास्टर. खूप सुरेख संगीत त्यांच्या मार्फत आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं आणि या रात्रीमध्ये सुद्धा त्यांच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत. दोन षटकामध्ये 17 धावा आणि आता मात्र विजयासाठी येणारे 12 चेंडू 33 धावांची गरज. तब्बल 16.50 ची सरासरी ने धावसंख्या जमवावी लागणार आहे ती कोण संघाला. पहिला चेंडू मोठा फटका. या ठिकाणी चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर, थांबणार नाही. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. हर मराठा पागल है स्वराज का, शिवाजी राजे का. 1000 रुपये. धन्यवाद डीजे. या ठिकाणी प्रवीणजी म्हात्रे यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक षटकार आलाय, 2 षटकारासाठी 1000चं पारितोषिक असणार आहे. माफी असावी. प्रवीणजी म्हात्रे आमच्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून नक्कीच कोण संघासाठी हे पारितोषिक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. या ठिकाणी प्रतिउत्तर नव्हतं. फलंदाज अक्षय गाताडेकडे त्रिफलाचित करतोय. तिसरा हादरा बसतो या ठिकाणी कोण संघाला. धन्यवाद डीजे. गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील भोईर. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता ना, मात्र त्यानंतर त्या षटकाराचं प्रतिउत्तर म्हणून त्रिफलाचित केलंय अक्षय गाताडे. या मॅच मधील महत्वाचा फलंदाज बाद होतोय कोण संघाचा आणि आता मात्र कमबॅक केला जातोय तो गोलंदाज खारपाडा संघाचा. आपण पाहू शकाल स्वप्नील भोईर कडून. अजूनही विजयासाठी येणारे 10 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावांची गरज असताना षटकार जरूर लगावला होता फलंदाज अक्षयने, मात्र तो सुद्धा माघारी परतलाय. पुढील चेंडू गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू नक्कीच थांबणार नाहीये, फक्त टायमिंग केलं या चेंडूला. चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र समीकरण उरलंय ते 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. कधी सामना कोण संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी सामना खारपाडा संघाच्या बाजूने झुकतोय. पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चेंडू पडला नाही, मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी सन्मान दिलाय फलंदाज. आपण पाहू शकाल आकाशने. 1 धाव मिळतीया. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय तब्बल 30 या अंकावरती. विजयासाठी येणारे 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. या षटकातील हे 2 उर्वरित चेंडू खूप निर्णायक असतील, कारण की 8 चेंडू 20 धावांचं समीकरण आहे. ज्या ठिकाणी 12 चेंडू मध्ये 33 धावांची गरज होती, म्हणजे 16.50 ची सरासरी राखायची होती. मात्र 4 चेंडूवरती 13 धावा या ठिकाणी जमवल्यात आणि उर्वरित 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका फार गरजेचा असेल तो कोण संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर, दणदणीत षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय ते तब्बल 36 या अंकावरती.
धन्यवाद डीजे. सामना डोलायमान परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कधी सामना कोण संघाच्या बाजूने झुकतोय, कधी सामना खारपाडा संघाच्या बाजूने झुकतोय. एक षटकार एक विकेट, एक षटकार एक सिंगल, पुन्हा एकदा षटकार. एकंदरीत 19 धावा या षटकामध्ये खर्च करतोय गोलंदाज स्वप्नील भोईर. शेवटचा चेंडू, फुलटा चेंडू, पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार येतोय आणि पंचांचा इशारा लक्षात घ्या. त्या ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर सुद्धा आहेत. हा षटकार आहे की चौकार? नक्कीच पंचांचा इशारा येतोय, हा चौकार आहे. एकंदरीत 5 धावा मिळत आहेत. संघाचं धावफलक एक्केचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात आणि हा अंतिम चेंडू खूप निर्णायक. एकंदरीत धावफलकावरती धावा 41. विजयासाठी 7 चेंडू 9 धावांची गरज. फ्रीटचा चेंडू, चेंडू जातोय या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगला प्रयत्न, मात्र झेलबाद होऊन सुद्धा काही या ठिकाणी फायदा नव्हता, कारण की फ्रीटचा चेंडू होता. या चेंडूवरती मिळतायत 2 धावा आणि विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सामना खूप क्लोज आलाय मी तर म्हणेल. या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च करतोय गोलंदाज स्वप्नील भोईर. लवकरात लवकर पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. खारपाडा संघासाठी नक्कीच या ठिकाणी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते स्वप्नील भोईर या गोलंदाजामार्फत. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि 6 चेंडू 7 धावा कोण संघाला कराव्याच लागतील. आता मात्र या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण की कोण संघाने या मॅच मध्ये आपली पकड मजबूत केली आहे. अक्षय गाताडे बाद झाला, अनिकेत बाद झाला, मात्र तरी सुद्धा संघाचा डाव सावरण्याचं काम या ठिकाणी केलंय ते फलंदाज आपण पाहतोय साहिल आणि त्याच्या साथीला आकाश. आकाश म्हात्रे, साहिल म्हात्रे, आकाश म्हात्रे, म्हात्रे बंधूंची जोडी. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय भरत. भरतला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय भरत हा गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी उंच हवेमध्ये उडालाय. झेलबादची संधी होती, 1 धाव मिळतीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र उर्वरित 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. सिंगल डबलने सुद्धा सामन्याच्या खूप जवळ जाईल मी तर म्हणेल कोण संघ. मात्र या ठिकाणी एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करून देईल खारपाडा संघाला. मोठा फटका, चेंडू लॉंग ऑन सीमारेषे जवळ. त्या ठिकाणी झेलबादची संधी आहे आणि नक्कीच झेल पकडला गेलाय. या ठिकाणी मोठा फटका केल्याचा प्रयत्नात बाद होतोय फलंदाज आपण पाहतोय आकाश म्हात्रे. आणि आता मात्र नवीन आलेला फलंदाज नक्कीच स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळेल आणि विजयासाठी येणारी 4 चेंडू 6 धावांची गरज. साहिल म्हात्रे बाद होत आहेत. 4 चेंडू 6 धावांची गरज. नवीन आलेला फलंदाज नक्की स्ट्राइक एंडवरती असणारे. कदाचित गोलंदाजासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे, कारण की 4 चेंडू 6 धावा सुद्धा या मॅच मध्ये रोखल्या जाऊ शकतात. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये त्वरित रवाना व्हायचे. सामन्याला विलंब नको आणि यापुढील सामन्यासाठी गव्हाण विपक्ष पोंजे दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. गव्हाण संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय.
आपण लगेचच मैदानामध्ये हा सामना संपल्यानंतर यानंतर उतरायचे. प्रथम येत आहेत स्ट्रायकिंग वरती असतील, कारण की नवीन नियमानुसार जेव्हा जेव्हा फलंदाज झेलबाद होईल तेव्हा तेव्हा नवीन आलेला फलंदाजच नक्कीच स्ट्रायकिंग वरती खेळताना दिसेल. 4 चेंडू 6 धावांची गरज. एक मोठा फटका सामना विजय करून देईल कोण संघाला. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा उंच हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक संदीप, पुन्हा एकदा झेलबाद होतोय आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती येणार. ये भगवान, ये भगवान, ये भगवान, जिसे देख जमाना हो गया रंग, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के, धन्यवाद डीजे. ओढ़ के नाचे ले बजरंग. कदाचित मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मांडा संघाला 6 चेंडू 7 धावांची गरज असताना अशाच प्रकारचा सामना रंगला होता. 3 चेंडू 6 धावांची गरज होती. त्यावेळी सुद्धा नवीन आलेला फलंदाज ज्यावेळी स्ट्रायकिंग वरती आला त्याने सुद्धा षटकार लगावला होता. आणि आता मात्र कोण संघाचा तारणहार कोणता फलंदाज ठरणार, कारण की मयूर हा फलंदाज आता मात्र स्ट्राइक एंड वरती येतोय आणि त्याच्या साथीला असेल तो आकाश म्हात्रे. आकाशला स्ट्राइक एंड वरती आणणं गरजेचं असेल, मात्र झेलबाज जेव्हा जेव्हा फलंदाज होत आहेत तेव्हा तेव्हा नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळत आहे. एका षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय आणि चेंडू या ठिकाणी सुरेख अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र या ठिकाणी 2 धावा तर धावून काढलाय आणि नक्कीच 4 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात. नक्कीच त्या ठिकाणी व्हॉलेंटियर सुद्धा आहेत, आमचे पंच कमिटी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. चांगल्या प्रकारचं सेव्ह या ठिकाणी. कदाचित या चेंडूवरती सामना फिनिश झाला असता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अनिरुद्ध होते त्या ठिकाणी. आता मात्र मयूरला मात्र 2 चेंडूवरती 4 धावा जमवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहतोय. आता मात्र या ठिकाणी धावाची संधी होती. 22 स्वरूपाची एक धाव मिळतीये. कदाचित ही एक धाव तुम्हाला नक्कीच या सामन्यामधून पराभूताचं कारण ठरू शकते, कारण की विजयासाठी 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एक चेंडू 3 धावांची गरज आहे आणि आता मात्र आकाश येत आहेत. आकाशने चांगली फलंदाजी या मॅच मध्ये केले. तब्बल 1 षटकार सुद्धा त्याच्या बॅट मधून आलाय आणि संघासाठी 1 चेंडू 3 धावा जमवायच्या आहेत आणि गोलंदाजाने सुरेख कामगिरी केली आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. कोण विपक्ष? खारपाडा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल पकडली गेली आहे. झेल बाद होतोय फलंदाज. सामना जिंकलाय 2 धावेने खारपाडा संघाने. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद डीजे. खूप रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. कदाचित प्रेक्षक सुद्धा वाट पाहत होते की अशा प्रकारचा सामना कधी होणार, कारण की 1 चेंडू 3 धावांची गरज होती आणि कदाचित तो झेल सुटला असताना तर चेंडूने वलन घेतला असतं आणि नक्कीच 3 धावा सुद्धा धावून पूर्ण करता आल्या असत्या. मात्र सुरेख झेल फाईन लेग रिजनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पकडतोय आणि सामना विजय होतोय खारपाडा संघ आणि या सामन्याचा शिल्पकार ठरतोय तो या